कथेचे नाव आहे अनमोल साडी। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका शहरात एक श्रीमंत व सज्जन माणूस राहत होता। त्याला एक तरुण लाडावलेला मुलगा होता। एक दिवस आपल्या खोडकर मित्रांबरोबर तो बाजारातून हिंडत असता त्याची नजर अचानक एका दुकानावर पडली। ते एका विणकराचे दुकान होते। त्या विणकराची लांब दाढी व चेहऱ्यावरचे शांत भाव पाहून तो कोणी संत असावा असे पाहणाऱ्याला वाटायचे। त्याच्यासमोर साड्यांचा ढीग पडला होता। विणकराला पाहून त्या तरुणाचा मित्र म्हणाला, अरे तो काही साधा सुद्धा माणूस नाही, त्याला लोक मोठा संत म्हणतात। तो कधी चिडलाय रागावलाय असे कोणी पाहिलेले नाही। यावर तो तरुण म्हणाला, हे कसं शक्य आहे? मी त्याला चिडवून दाखवतो। मोठा शांत स्वभावाचा मी संत समजतो ना स्वतःला। एवढं म्हणून तो त्या विणकराजवळ गेला। विणकराने त्याला प्रेमाने म्हटले, ये बाळा बैस, काय पाहिजे तुला? एका साडीकडे हात दाखवत तो तरुण म्हणाला, मला ही साडी घ्यायची, काय किंमत आहे याची? 2 रुपये, म्हणजे आजचे 200 रुपये। तो विणकर म्हणाला। तरुणाने ती साडी हातात घेतली व त्याचे 2 तुकडे करत म्हटले, मला ही एवढी अर्धीच पुरे, याची किंमत काय होईल? त्यावर विणकर म्हणाला, 1 रुपया। त्या तरुणाने पुन्हा त्या साडीचे 2 तुकडे केले व 1 तुकडा दाखवत विचारलं, आता याची किंमत काय होईल? अर्धा रुपया। शांतपणे विणकर उत्तरला। त्या तरुणाला वाटत होते काही ना काही कारणाने तो चिडेल व त्याचा संतपणा फुल ठरेल। या हेतूने त्याने साडीचे आणखीन तुकडे तुकडे केले, पण तो विणकर स्थितप्रज्ञ राहिला। शेवटी तो तरुण म्हणाला, आता हे तुकडे विकत घेऊन मला काय उपयोग होणार? यावर विणकर म्हणाला, बाळा तू बरोबर म्हणतोस, हे तुकडे तुझ्या काय कामाचे? राहू देत, काही हरकत नाही। एवढे करूनही विणकर शांतच। तरुणाला आश्चर्य वाटले। नंतर त्याचे मन त्याला खाऊ लागले। जर तो विणकर त्याला रागवला असता तर त्याला बरं वाटलं असतं, पण त्याने तसं काहीच केलं नाही। उलट त्याच्याशी अत्यंत प्रेमाने शांतपणे बोलला। त्यामुळे त्या तरुणाला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली। त्याने विणकराला म्हटले, या साडीचे हे 200 रुपये घ्या। त्यावर विणकर म्हणाला, हे तुकडे जोडून मी त्याचा काही उपयोग करेन। या तुकड्यांचा तुला काही उपयोग नाही, त्याचे पैसे मी तुझ्याकडून का घ्यावे? त्यावर तो तरुण म्हणाला, माझ्याजवळ खूप पैसे आहेत, मला पैशाची काही पर्वा नाही, पण तुम्ही गरीब आहात। मी तुमच्या वस्तूचा नाश केला तर मी त्याची नुकसान भरपाईही करायला हवी। तेव्हा त्याला समजावत विणकर म्हणाला, बाळा अरे रुपया पैशाने भरून निघणार हे नुकसान नाही। शेकडो शेतकऱ्यांच्या मेहनतीने कापूस उगवला। त्या कापसाचे सूत मी व माझ्या पत्नीने कातले। मी ते सूत रंगवून त्याची हातमागावर साडी विणली। कोणी जर ती साडी वापरली असती तरच सर्वांच्या श्रमाची चीज झाले असते। तू त्या साडीच्या चिंध्या केल्यास, आता त्या कोणाच्या कामास येणार? एवढ्यांची मेहनत व्यर्थ गेली। तुझ्या पैशाने ही हानी थोडीच भरून निघणार आहे। तुझे पैसे मी कसे स्वीकारू? तूच विचार कर। विणकराच्या बोलण्यात कुठेही रागाचा अंश किंवा कडवटपणा नव्हता। एखाद्या प्रेमळ पित्याने आपल्या मुलाला समजवावे तसे त्याने त्या तरुणास समजावले। त्याच्या प्रेमळ शब्दाने तरुणाचे मन भरून आले। डोळे अश्रूंनी डबडबले। त्याने चटकन त्या थोर माणसाचे त्या विणकराचे पाय धरले व क्षमा मागितली।